किती वेळ लागणार आहे अजून? राघव. हो लवकर चला, तुम्ही आधीच उशीर झाला एकतर मला. हो थांबा, पण आधी ओटीपी तर द्या. OTP 2718 पुण्याला बुक केली. लोकेशन बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. चला आता. हेल्मेट नाहीये. यार केव्हापासून तुमचा फोन वाजतो, उचलेल ना. when you have to escape from something ना, you just have to do this. मी गाडी चालवा. सॉरी टू आस्क यू, पण तुम्ही कशापासून पळताय का? नाही म्हणजे काही क्राईम नाही केला ना? What the fuck is this यार? मी काय क्रिमिनल वाटतंय का चेहऱ्यावरून तुम्हाला? उगाच आपलं काहीतरी. आय डोंट नो, मी लोकांना चेहऱ्यावरून जज नाही करत. एक काम करा, मी गाडी थांबवून आता इकडे आपण फोन घेऊ दे. ठीक आहे. आई अगं का इरिटेट करतेस? हे बघ आई, मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. ओके? अगं आई, तू मला फोर्स का करते? ठेव फोन. चल. चालते काय नाही हं, मी राईड कॅन्सल करते. हो पण कशासाठी? पहिले मला सांग की तू काय काम केलंस. हे बघ, मी तुला ओळखत पण नाही. मी माझ्या पर्सनल गोष्टी तुला काय सांगू? एक्सक्यूज मी, जर तुझं काय बरं वाईट झालं तू मेरा बिलस तर माझ्यावर आहे. तुझं लास्ट ऑप्शन माझ्यासोबत आहे आणि मला काय पोलिसांच्या लफड्यात पडायचं नाही. काही लफड होणार नाहीये. नाही नाही नाही, सॉरी सॉरी. अगं अगं ये, अरे थांब, हे सांगतो. माझ्या घरच्या माझ्या लग्नाचा विचार करतायत आणि मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. अरे दर शनिवार रविवार मला ते कांदा पोह्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जात असतात. मला ना वैताग आलाय, म्हणून मी जरा चिल करायला चाललो. अगं हसायला काय झालं त्याच्यामध्ये? नाही नाही, बस चल. चल, उशीर झाला. एकतर मित्र वाट बघतायत. तुला एक विचारू का? विचार ना. तुझं वय काय? 29. अरे म्हणजे तुझी डेडलाईन जवळ आली आता. कसली डेडलाईन? ऍज पर इंडियन पॅरेंट्स मेंटॅलिटी त्याची तक्रार 30च्या आधी व्हायलाच पाहिजे. तुझी डेडलाईन जवळ आलीये म्हणजे काय? पण मला लग्नच करायचं नाही. जरा मोठोवाली बिघडली की काय? जरा जास्तच पर्सनल होते असं नाही वाटत का तुला? म्हणजे मला जस्ट वाटतं असं पाहिजे कारण असेल पण. ए, मी कम्प्लिटली फिट अँड फाईन आहे, कळलं ना? 6 पॅक आहेत, ऍप्स आहेत सगळे. ओ म्हणजे तुला मुलं आवडतात का? बस आपलं काहीतरी. वाय शुड आय लव्ह बॉयज? तुलाच माहिती. व्हॉट द फक इज दिस यार? मला मुली आवडतात आणि मी आधी पण रिलेशनशिप मध्ये होतो, समजलं ना? हो. व्हॉट्स युअर बॉडी काउंट? एक. तुझ्यासारख्या मुलाचा एवढा कमी बॉडी काउंट असणं शक्यच नाही. का? माझ्या चेहऱ्यावर हवस का पुजारी असं लिहिलंय. हवस का पुजारी वगैरे नाही. दिसायला एवढा चार्मिंग आणि कूल आहेस, पण असले कोणच माहिती. नाऊ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट, समजलं ना? काय सोडलं तुझ्या गर्लफ्रेंडने तुला? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडलंय, तुला कोणी सांगितलं? तुझ्यासारखा भगोडा बॉयफ्रेंड असेल ना तर थोडी पण सोडूनच जाईल. ए, मी भगोडा वगैरे नाहीये, समजलं ना? हो का? मग आताही पळूनच चाललायस? ए कायमचं जात नाहीये. 4-5 दिवसासाठी चाललोय रिलॅक्स करायला, समजलं ना? ते काही असो, पण तुम्हाला अजून सांगितलं नाहीस की तिने तुला का सोडलं. तुला पर्सनल स्पेसची रिस्पेक्ट कर असं मगाचपासून सांगतोय. ए, हे पर्सनल बिसनल आहे ना, हे सगळे मुलींचे नखरे असतात, समजलं ना? माझ्यासोबत गोष्टी शेअर कर शकतो. का? तू थेरपिस्ट आहे? हो, MA सायकोलॉजीची लास्ट इयरची स्टुडंट आहे. तुझ्या तोंडाकडे बघून तरी असं वाटत नाही. दोन ज्याच्या खूप बाईट्स कर. तुझ्यासारख्या फाटक्या कव्हरचं तू कसल्या वाटत काय अपेक्षा ठेवणार? ह्याच बिहेवियरमुळे ना ती तुला सोडून गेली असते. इनफ कळलं ना? आता काय झालं? आता काय नाटकी आहेत तुझी? शिट, पेट्रोल संपलं. उतर खाली. सिरियस? टेन्शन नको घेऊ, इथून पुढे 4 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. मी का टेन्शन घेऊ? अरे मी दुसरी राईड करून निघून जाईल. ऍटलीस्ट तुझ्या ना या बडबडीपासून सुटका तरी मिळेल, कळलं ना? म्हणजे तू मला इथेच सोडून जाणार? माझी गाडी बुक झाली, तू तुझं बघ. हा जा जा, मी एकटी गाडी न्यायला समर्थ आहे. काय चालू आहे?
ॲक्च्युली ना आमच्याकडे शूट करायला माणसं नाही आहे, पण आम्ही कुठेच थांबत नाही. आमचं असं आहे की एंटरटेनमेंट नाही रुकेगा. सो आम्ही हा ट्रायपॉड जुगाड करून असा गाडीला चिकटवतो. ट्रॅव्हल